हाय नमस्कार सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा आज ते 4-5 दिवस झालं स्वीटी आलेली जिंतीला आणि 5 दिवसातनं आज आहे ना बघा कोण आले स्वीटीला भेटायला. कोण आले सगळा खाऊ घेऊन येत का मोठा. कोण आले? शंभू आलाय. तर बाळाचा मामा आलाय बघा इकडं. बाळाचे मामा आलेत. तर अयो पप्पांनी पाणी आणलं काही ताईसाठी. तर स्वीटीने सांगितलं होतं मला तिखट खायला आणि गोड काहीच नको म्हणून. तर शंभूनी येताना ही खायला घेऊन आलाय बघा. इतकं काय काय आणलं या. तर कधी खायला घेऊन ठेवलं बाया? सकाळी 10 वाजता निघाला. तुला उठायलाच उशीर होता. आंघोळ पांघोळ करायची. मग कालच घेतलं संध्याकाळी. होय कालच संध्याकाळी घेतलं. पण आज एक मिस केलं अरे तू. तर आज भैयाने काय मिस केलं माहितीये का? आजच्या दिवशी थांबायला पाहिजे होतं पण मामाच गेलेत कुठं देवाला घरी नाही तर मामा जागेवर नाही. तर आज आहे प्रियंका आणि सोमाच्या लग्नाचा वाढदिवस. तर त्यांची ॲनिव्हर्सरी आहे. तर त्या दोघांना पण लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या ह्या पूर्ण परिवाराकडून. आहे का नाही? हा मामाचा आणि मामीचा आज लग्नाचा वाढदिवस आहे की माहिती नव्हतं? सकाळ सकाळ उठलो आंघोळ केली लगेच आलं. होय माहिती नव्हतं ना त्याच्यामुळंच. मामी म्हणल्या कुणाला सांगायचं नव्हतं म्हणल्या पण राधिकाने सांगितलं ना. मामा पण घरी नाही इकडं आलेत वाटतंय. हा त्याच्यामुळं मग मामी म्हणलं नव्हतं सांगायचं आणि काय इतकं म्हणल्या देवाला ह्याला कुठं तर जावं म्हणलं होतं. पण म्हणलं आता माझ्या पण ध्यानात नव्हतं. कारण आहे ना आपल्या इथं इतकी सगळी आहेत चिलीपिली सगळी आणि सगळ्यांच्या लग्नाच्या वाढदिवस नंतर जन्माचं कधी कोणचं काय ध्यानात ठेवायच्या. जन्माच्या तारखे ठेवायच्या का लग्नाचं वाढदिवस ठेवायच्या. कुणाकुणाचं ठेवायचं? निम्म्यांचं ध्यानात आहे निम्म्यांचं ध्यानात नाही. ज्यांचं ध्यानात नाही ती माहिती झाली त्यांना विश करायचं. ज्यांचं माहिती आहे त्यांना अगोदरच सांगायचं. आहे का नाही ग ताईशा? तर मगाशीच प्रियंकाला फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेत आणि बाहुड्याला काय नाही केला फोन. तर तुला ही खायला आणलंय बाहेर इतकं काय काय आणलंय सकाळी फोन पण काय लागलाच नाही. हा सोमाचा फोन लागला नाही. तर बाळाच्या मामाने काय खाऊ आणलाय? काय ही? हा हे काय घागरानी चोली खाकरा खाकरा आणि ही पण तशी काहीतरी काही जेवढं तिखट दिसतंय मसाला लावलेला तेवढं आणलं कारण स्वीटीला तिखटच खायचं होतं. आहे का नाही? त्याला मी आधी सांगितलं तिखटच घेऊया गोड काय आणू नको मला. सगळं जे काय आणायचं तेवढं तिखट आण. मग कोणचं स्पेशल कोणचं आवडलं? हो की आला ह्याला चव लागली वाटते. अगता ह्याला टाकलंय ती. अरे किती खातो तू? मागतोय हो इकडे ही बसला या. तर तिथं ते ना फाईल मध्ये काय आहे बघा. ज्यावेळेस स्वीटी आणि भैया म्हणजे मी प्रेग्नेंट होते ना, दोघं जण पोटात होते त्यावेळेसच्या ह्या फाईली मी ह्यांच्या जपून ठेवलेत. आणि जशी शाळेत जायला लागली ना तशी पहिलीपासूनची ह्यांची ही बघा ही दुसरीच आहे भैया. हा रिझल्ट पण असं जपून ठेवले तर सगळं पहिलीपासून आतापर्यंत. पण ह्या 2-3 वर्षाचं माझ्याकडे नाही आलं तुझं ते तिकडच आहे. तिकडे 8वी पर्यंत बाकी तिकडे तिकडं कुठं? तिकडं घेऊन गेली वय बघितलं का? लग्न झालं की सासरला घेऊन गेली या तिकडं. ते हे बाकीचं मग का नाही नेलं? ही तुम्ही जलमल्यावरती हे काही देतात नाही ते या. हा डोस जपून ठेवल्यात. मी इकडं येते जरा नीट व्यवस्थित दिसत नाही गोल्या. हा आता दिसतात मग ती तरी पण आव म्हणतोय की तू गोल्या वैर तुझं म्हणे आहे ना नाव. तू गोल्या म्हणल्यावर का आव म्हणतोय या सर माग. हा मग बाळाचे नाव स्नेहल आणि बाळाचे नाव काय? आणि ह्या बाळाचे नाव काय? ही बाळाचे नाव सूरज विश्वनाथ शिंदे. बाळाचे नाही बालकाचे नाव आहे. किती आहे बाळाचे नाव? आता बाळाचे नाव येईन. बाळाचे नाव येईन. दाजींना आला फोन बघा. तर इकडं भैया आलाय मगाशीच उशीर झाला आलेला. आल्यापासून मस्तपैकी
चहा पाणी झालं, चहा नाही कुठलं चहा तरी पितोय, सरबत ही झालं, जेवण काय नाही केलं तर हा हाय. 2007. मी काय म्हणते या भैया, तू 10 वाजता निघाला होता घरनं, इथं यायला तुला 1 वाजली हा, मग काय केलं तू, इतका उशीर कुठं होता? येता येता एका गावची यात्रा केली, हा एका गावची यात्रा केली. यात्रा परत पदवायला गेलता बघा, काय त्या गाव पिंपळगाव ना, तिथं पदवायचं मंदिर आहे, आम्ही पण जातो तिथं देवाला पाय हे पडायला, नवस हे केलेलं. पदवायला ग बारामतीला जाताना भिगवणच्या पुढं त्यांचं गाव आहे. पदवायला आपण नाही जात पाया पडायला. आता ते गाव कोणतं, पिंपरी का काय? नाही पिंपरी, पिपळ हा हा, मग तिथं काय केलं जाऊन, हा पाय हे पडून तिथं थांबला, टाइम वरती बघ की, तिथं टाइम घालवला. पद्मावती देवी. हा पद्मावती देवी. मुखवटा कसा आहे त्या दगडाचा मोठा, बघितला का, गेलता का मंदिरात? आम्ही काळूबाईला गेलतो ना, तेव्हा तिथून येताना एकदा रात्रीच गेलतो आपण तिथं पाया पडायला, हाय का नाही? दिवसा पण लय वेळा गेलोय व, पण काळूबाईवरनं येताना सगळं देव करत हा तिथं पण गेलतो पाया पडायला. कारण तिथं असं माझं लग्न नवीन झालं तेव्हा एकदा असंच काहीतरी नवस बोललेल्या सासूबाई ना, ती नवस फेडायला पण तिथं गेलतो. हा, आणि येताना आता जेवण, तुझं मित्र हे आलं जेवण हे करा म्हणले तर मित्र नको म्हणले, जेवण करून आलोय. कुठे जेवलात तुम्ही? यात्रा केली, यात्रा केल्याच्या नंतर पुढे आलो. हा डिक्सर पुलायची तर भिगवण, कार्यालय. हा भिगवणच्या पुढं चाललं होतं लग्न. हा. आता लग्न पण लावून आलो. हा दोघं लग्न लावून आलात. कुणाचं लग्न होतं? काय माहिती कुणाचं होतं. काय माहित कुणाचं होतं, लग्न लावून जेवण करून आलात. नवर देवाला सांगून आलो, जातो म्हणलं. हा, नवरदेव काय म्हणला? ठीक आहे म्हणला. नवरदेव कन्फ्युज नाही झाला? कन्फ्युज झाला. हा? म्हणलं कॉंग्रॅच्युलेशन म्हणलं त्याचं नाव घेऊन. हा, नाव काय? हा तिथं वाचलं असं तुम्ही. बघितलं म्हणलं येतो म्हणलं येतो. हा, फोटो बिटो काढला त्याबरोबर? फोटो व्हिडिओ काढला. व्हिडिओ त्याने बघितलं म्हणाला ही कुठला मित्र आहे? नाही, नवरदेव म्हणला असं, नवरीकडनं असं कोणतर, नवरी म्हणली असं नवरदेवाकडनं असं कोणतर, हाय का नाही? ओळखीचं नाही म्हणल्यावरती तसंच होतं का नाही? अरे त्यांनी पाय तिकडे घेतलाय ना, मग अजून तुझ्याकडे यायला पाहिजे का? बघितलं असलं तर ओळखत असन ते, जरा विचारात पडल्यावर. नाहीतर म्हणलं असतं शंभू तू कस काय कुणीकडनं आला या, आमच्याकडनं तर तू पाहुणा नाही, नवरीकडनं आहे काय, विचारलं असतं की, हाय का नाही? म्हणजे ओळखन ती बाई. गप्प बसा की तुम्ही, का त्याच्या वाट जाताय तू? लग्न लावून मग आलो इकडे घराकडे. हा, तरी मामी म्हणली सकाळी शंभू इथून 9च्या पुढंच निघाले, म्हणले 9च्या आसपासच निघाले, आता अजून कसं काय नाही आलं? हो की, असं सगळं चालेल का? काय ठेवलं वय समटून. चला आता आंबा खात बसली या. काल आम्ही आंब्याच्या बागेत गेलतो आंबा आणायला. तुला सांगते, इकडं काय बघतो तू? तुला सांगते या. तुझं काय म्हण्या? नको लय खावा अगं ताये, गोड आहे का? नाही. नको खाऊ खोकल्याला का. आंबट नसेल. तर चला आता हे 2 जण आहेत इथं, आम्ही जाणार आहे गावात. तर आज गावात मतदान आहे बघा, आमच्या गावचं, आमच्याच गावचं आहे ना, जयंतीचं. कशाचं काय ती दाजी सांगते तुम्हाला. पोटनिवडणूक असते, मेंबरची निवडणूक आहे, मेंबर एक वारलेला त्याची निवडणूक आहे, त्याच्या जागी दुसरा मेंबर. हां, तर चला आहे निवडणूक गावातनं. फोन येते ती या केला का लवकर म्हणून, 2 वाजून गेल्या कधी यायचात म्हणून. तर जातो आता आम्ही गावात. स्वीटीपाशी आहे शंभू. आता हे 2 जण बसत्यान, बहीण भावंड इथं. आम्ही जाऊन लगेच येतो, बचत गटाची मिटिंग पण घ्यायची आहे. चला किती वाजता सांगितलं? त्यांना सांगितलं 2च्या पुढे येते म्हणून. चला मग 2:30 वाजून हा, मी पटदिशी उरकते आता. तुम्ही निवांत बसा. जेवण करायचं असलं तर भाजी भाकरी, मी सकाळी चपात्या आणि भाजी जास्त बनवली होती. म्हणलं भैया त्याचा मित्र येणार आहे इथं, परत आम्हाला पण गावात जायचंय, उन्हात आणायचं नको म्हणून पायाला लागलेलं भैयाच्या. हा, हे साईडचं ती बसला. गोल्या कुठे गेला?
ते आपापलं तो तिकडं बाह्याचं दिसतंय इकडं तुझं दिसतंय उचलायचं नेटनाटकं ठेवायचं परत मला हुडकाय लावू नका दोघं पण काय हा आधीच तर घरात हुडकून काढलंय मी ठेवलं होतं मला वाटत होतं तिथंच असं पण बघितलं वरचीवर दिसलं नाही म्हणून परत तिकडचा कप्पा उचकला तिकडचा कप्पा उचकला इकडे पुस्तकाचा बाहेर ताईचा कप्पा उचकला परत इकडचा तर मी सांगितलं असतं फोटोंचा कप्पा उचकला मला पण मीच ठेवलंय मला माहिती होतं बघितलं पण तिथं दिसलंच नाही मग नंतर सगळं काढलं सगळ्या फाईल हे त्याच्या खाली मग होतं ते नेट कारण ती सारखं सारखं घ्यायची काही गरज नाही त्याच्यामुळे सगळ्याच्या खाली ठेवलं होतं तर चला असू द्या काय नाही आता उरकते आणि जाते गावात भैया आलाय म्हणलं सांगावं तुम्हाला काय काय सागर नाही मग तू तिला आता काम सांगतो होय होय हा काय काय सांगितलं ग झोपलोय मी जा की आण. बसलेला झोपला या काय सांगितलं आणायला चित्रकला चित्रकला ठेव की, तर ठेव बाबा. चला असं द्या काय नाही व्हिडिओला करते बाय बाय तुम्ही माणसाने ही स्वीटीला जास्त खाऊन देऊ नको ताय कारण ती कधी बनवलेलं असतं कधी नाही तर त्याच्यावरती एक्सपायर बघितले सगळं आहेत मापात पण जास्त काही खाऊन देणार नाही तिला थोडं थोडं एक एक खाल्लंय तेवढंच बाद झालं बाकीचं आम्ही खाऊन घेऊ आणि तिच्यासाठी ना स्पेशल आपला दिवाळीत जसा बनवतो ना तसा शेव चिवडा तिखट पुरी जी तिला काय काय खा वाटते ना तिखट ती मी बनवून देते घरी ताजं आहे का नाही तायशा हा जमन ना चिवडा बनवते तिखट पुरी बनवू अजून तिखट काय काय खाऊ वाटतंय काय काय आपल्याला जमतंय ती बनवू आपण हाय का नाही पिल्या हो. हा ह्याला सांगितलं ना तिखट म्हणजे तिखट सगळं तिखट घेऊन आला मागच्या वेळेस सांगितलं काय कलाकंद काय सांगितलं होतं मिठाई ती मिठाई ती सगळी मिठाईच घेऊन आला मोठा बॉक्स जी सांग ती ती एकच घेऊन येतो मी हिला तरी विचारलं म्हणलं भयाला तू थांब की थोड्या वेळ खाऊ नको आंबट लागतंय तरी खाते या तोंड वाकडं करू तर मागच्या वेळेस सांगितलं होतं हा की भयाला काय सांगितलंय म्हणून ती म्हणली काय 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 झालं जा मी सांगणार पण नाही बोलणार पण नाही आता तुम्ही बास करणार व्हिडिओ ही हसायला लागले बास करा बाय बाय करा बाय बाय करा पाठदिशी हा काय 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 झालं काय रे पिल्या ही दोघं नौका अशीच करतात मला काहीतरी म्हणतात आणि एकामेकाला बघून दोघंच हसतात ती हा अशीच करतात मला कधी काय का तो काय केलं काय ग चल जाऊ गाव हे ना अशीच करतात या माझ्याबद्दल काहीतरी पप्पा इकडून खुणवत्यात थोडं की हसते ही हसली परत अजून पप्पा काहीतरी म्हणतात का व हा काय नाही काय पण माझं चाललं होय ताई होय आता 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 काय तुमच्याकडेच बघते हा हा? चला असं दे ही काय अशीच करतात मला दिवसभर दोघं जण इकडून यायला Timepass लावतात काहीतरी. टाइमपास असू द्या उरकते आता मी गावात जायला आलंय पिल्लू आता 8 दिवस काही ह्याला हलवून देत नाही बाय बाय